तर आपण आलोय जिम मध्ये. तो इच्छा जिम रूम मध्ये. लाईट आहे का नाही रे? त्याला लाईट पण नाही. गरमी तर भरपूर होते. आहे का आली गेलाय. आली तर फॅन लावतो. आले तर मी चला फ्रेश ब्रेश होतो बरं का. भेटू. फ्रेश ब्रेश झालं रोजच्या प्रमाणे. कारण की आता पहिला पण फ्रेश नाही व्हायचं. कारण की आता उन्हाळा चालू झाला आहे. उन्हातून आल्यानंतर आपला फ्रेश व्हाच लागला. मूड फ्रेश होत नाही त्यामुळे आपण फ्रेश होतोय. आजचा आपला एपिसोड आहे 36वा. काय होते काम आहे. आताचं थोडं दुखणं कमी झालंय जो आहे बरं का. आपल्याला कळलं आता वरी गेलं पूर्ण वर्कआउट झालं. आज मी बायसेप मारणार आहे. बायसेप ॲप्स कार्डिओ मारणार आहे बरं का. तर चला पहिलं वॉर्मअप करून घेऊ मग नंतर भेटू वरी. थोडं त्रास होते पूर्ण वर्कआउट झालं. आपल्याला ॲक्शन का होते का नाही मग वरी दे का भावानो बरं का. आता आपण आला ही वरी. पण कार्डिओ ॲप्स नाही मारणार. बायसेप दिसी आणि लेग दिसी आपण ॲप्स कार्डिओ नाही मार लावून घेतो. आपल्याला लेट झालं आहे. पूल करू शकता का नाही. पट्टी कशी झाली दिवसातच बी दुखते माझं आहे. थोडं जमत. नो रेस्ट. तो म्हणली फटाफट जेवढं टाइम भेटलं तेवढं मारायचा प्रयत्न करू. आज आपल्याला घाम आणायचा आहे. काही सेट जास्त नाही मारलं मी. फक्त बघा मारलं 4 सेट. आपलं बार घेतलं सेट मारलं. 5 एक्सरसाइज घेतले. प्रत्येकाचे 2-2 मारले. 3 एक्सरसाइजचे 2-2 सेट मारले. 2 जे आहेत त्याचे 4-4 सेट मारले. तर आपला बायसेप तर कम्प्लीट झालाय. तर आपण बघू का होते का नाही. आपण हिंदू पुशअप मारून घेऊ. आपल्याला हिंदू पुशअपला बघा. जेव्हा मी पुशअप मारत होतो ना खालून वर येत होतो म्हणजे होल्ड करत होतो. माझ्या हाताला प्रेस पडायचा. वर गेलो तेव्हा काही नाही व्हायचं. तर आपण जेवढं लोड टाकतो हाताला तेवढं दुखते आपल्याला. नाही मला काय होती काय नाही. हिंदू पुशअप मारताना फक्त टक्के दुखते 10% नाही दुखत. मला तर भीती वाटलेली आहे ते का नाही. मला काय वाटते काय करतो काय नाही. आपण थोडं 1 मिनिट आराम करू. विचार केला थोडा मारू. पहिली एक्सरसाइज वॉल हँड स्टँड पुशअप. चांगलं मारलं काय होते का माहिती बघू प्रयत्न करू. आपल्याला गेले 4. मी मारायचा प्रयत्न केला. थोडं जमत आहे. सण आपल्याला कोणी थोडी तरी सण करायला पाहिजे. मला असं तर कसं होईल. आपलं मारलं 4 बरोबर मारलं. चुकीचं मारलंय मला माहित नाही. कारण की पहिलेच दुखतंय. वाढायचा प्रयत्न करू. पण ती काय झालं का माहिती इंजुरी बरं का. सेट झाला आपला आणि आपण मारलं 4 आणि बघू दुसऱ्या सेटला लगेच मारू. आता आराम नाही. हाताला प्रेस द्यावा. उजव्या हाताला प्रेस द्यावा असं माझ्या दिमागामध्ये विचार राहतात. आणि मी प्रयत्न करतो की दोन्ही हातावर सेम प्रेस पडावा. बस तर राहते. त्यात आपलं दुखणं लवकर कमी व्हायला पाहिजे. आपण लगेच घेतलं दुसरा सेट लगेच घेऊ आपण बरं का. तर चला
करत होतो की सेम जसं आपलं दुसऱ्या सेटला झालं ना, क्या उजव्या हाताला प्रेस द्यावा. मी आता दोन्ही पण प्रेस दोन्ही बी हातावर दिलं आणि आपण मारलं. जास्त प्रेस दिला आहे की मी जेव्हा माराल तर तेव्हा माझ्या हातावर इझी चालते. ओळखलो की माझ्या दोन्ही बी हातावर जास्त प्रेस पडतो, सेम पडते. माझं बोलायचा अर्थ पहिली एक्सरसाइज चांगली गेली कारण की आपण कंटिन्यू मारल्यामुळे गरम एक झालो पण कमी होत आहे. पण रेस्ट करणं चुकीचं आहे मला असं वाटतंय बरं अनुभवून. तरी चला आता रेस्ट करू फक्त 1 मिनिट. वापस तर आपली पहिली समजा कोणती पण एक्सरसाइज राहू द्या, वापस तर कम्प्लीट होत नाही तर आपण रेस्ट करायचं नाही. एक्सरसाइज मध्ये 3 सेट मारायचे. 3 सेट कम्प्लीट झाल्यास 1 मिनिटाचा रेस्ट करू. आता घेऊ ती दुसरी एक्सरसाइज. तर नाव सांगतो, हँड स्टँड होल्ड करणं. बरं का, पहिल्या सेटला का होते का नाही घेतलं ना, पहिल्या सेटमध्ये जेवढं होईल तेवढं थांबायचा प्रयत्न करू मिनिटामध्ये. आणि दुसऱ्या सेटमध्ये पण 1 मिनिटामध्ये जेवढं होईल तेवढं थांबायचा प्रयत्न करू. तिसऱ्या सेटला पण असंच करू. आता रेस्ट नाही. थांबला असं बरं का, चार येत होती दिमागामध्ये थांबता नाही आला. थोडं दुखत आहे माझं बरं का. तिने थांबायचा प्रयत्न करू. तर लगेच दुसरं सेट बघू, ट्राय करू 1 मिनिटात. माझं लक्ष नव्हतं बरं का. दुसऱ्या सीटला काय झालं काय माहित, मला थांबताच आलं नाही कारण की खाली ऊन होतं, बाजूला साईडला सावली होती. तेव्हा माझं आकर्षित होऊन गेलं आणि लक्ष मला वाटते मनाला कारण की थांबताच नाही आलं. चेंज करू कळाल का. तिसऱ्या सेटला आपलं गलती आहे का, जागाची गलती आहे का, जे आपण निवडले ते चुकीचं आहे का. तिसऱ्या सेट लगेच घेऊ. की माझं लक्ष होत नाही म्हणजे आपण लक्ष देत नाही म्हणजे कसं माहिती आहे का, और वज्ज दिल्यासारखं वाटते मला. बरं माझं लक्षच राहत नाही. 2 दिवस झालं मेडिटेशन केलं आहे. त्याच्यामुळं कसं काय आपण पुशअप बी मारते. त्याच्यामुळं पुशअप मारल्यानंतर आपण मेडिटेशन करते सकाळी. दिवस झालं नाही करतो कारण की होते म्हणून केला. तर उद्या करणार आहे आपण मेडिटेशन. ते दुसरी एक्सरसाइज जर बॅड गेली, तिसरी एक्सरसाइज घ्यायची का तर तुम्हाला नाव सांगतो, ॲडव्हान्स स्पाइक पुशअप. काल आपण प्रॉपर मारला आहे. का होते का माहीत, तेवढी काही इंजुरी नाही आपल्याला. पहिलं सेट घ्यायचं, लगेच दुसरं सेट घ्यायचं, लगेच तिसरं सेट घ्यायचं, कंटिन्यू मारायचं. जेव्हा आपली पुशअप असते तेव्हा कंटिन्यू मारायचं कारण की आपला चान्स भेटतो गरम व्हायचा. आणि एक्सरसाइज आहे ना होल्ड करायची, तर आपल्याला सपोर्ट भेटला. जोपर्यंत आपण गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला होल्ड करता येत नाही बरं का. कंटिन्यू मारू आपण. आपण दर वेळेस 6 मारतोय, आपण 7 मारले. सेटला जेवढे गेले तेवढे मारू. आता मेपायचं नाही कारण की आपण कंटिन्यू मारत आहे. हेच चान्स आहे की गरम व्हायचा. तर जेव्हा होल्ड करायची बारी येईल आपल्याला, गरम असतो ना तेव्हा आपल्याला सपोर्ट भेटेल. आपल्याला होल्ड करायचा, आपलं लक्ष पण राहील, आपल्याला एनर्जी पण भेटेल बरं का. जेव्हा पुशअप असतात तेव्हा आपण कंटिन्यू मारायचा प्रयत्न करू.
दोनच वाढीला, 2 म्हणजे 1 वाढीले, पहिल्या सेटला 1, आता 1 म्हणजे 2 झाली. बोलायचा अर्थ आपण 10 मारलं सेटला, मला इझी गेले, त्रास काहीच नाही वाटलं. मला वाटते की लवकरच नीट होईल आपला. तिसरा सेट लगेच घेऊ. माहित आहे का, विचार केला प्रत्येक टायमाला नाही टिकवत, तर बघा कसं जाईल का. आम्ही टिकवलं पूर्ण मी जमिनीला, चांगलं वाटते, फ्रेश वाटते बरं का. नेक्स्ट टाइम असंच मारू, द्या परवा असंच मारू बरं का. बस आपल्या मध्ये काही पुशअप आहेत ना, पण मारू तेवढं मुंडी टिकून खाली मारू. आपल्याला हँड पुशअप मारताना पण सपोर्ट भेटेल. तिसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. भेटू, तुम्हाला माहितीच आहे आपली एक्सरसाइज कंप्लीट झालं का आपण आराम करतोय 1 मिनिटाचा. तुम्हाला माहित आहे आपली चौथी एक्सरसाइज कोणती आहे काय नाही. आपण मारणार आहे चौथी एक्सरसाइज, आपण होल्ड करणार आहे स्टँड. काय वाटते आपण किती वेळ होल्ड करताय? काल आपल्याला नाही आलं होल्ड करता, थोडं आलं आहे. आपले गुडघे बेंड म्हणजे आपलं सगळंच बेंड बॉडी होती. तर बोलायचा अर्थ की काल कोपरे वाकडे केले. बघू आपल्याला त्रास होते का नाही. असं वाटते की मला डावा हात नाहीच त्रास होतोय, तिकडं जास्त प्रेस पडतो. मला केलो 10 सेकंदच थांबलं आणि पूर्ण चुकीचंच केलं, मला माहीत आहे. वाटते फक्त आता अजून नाही झालं, त्रास होता. दुसऱ्याला थोडं त्रास होता, तिसऱ्याला काही नाही झालं. चौथ्या एक्सरसाइजला त्रास होते मला करायचं, कारण की आपलं 60-65 किलो आपल्या हातावर वजन उचलायचं आहे. म्हणून वाटतं की दुखते. तर आता मी प्रयत्न करतो की दुसऱ्या सेटला आपण होल्ड करायचा प्रयत्न करू. अरे बापरे, ते जण नाही गेले मला. तर गेले, फक्त हे जम नाही गेले, कारण की जास्त त्रास होते मला. बरं त्याला मला वाटते डावा हात नाही असं मला वाटते. जेव्हा मी करायचा प्रयत्न करतो जास्त प्रेस होतोय म्हणजे दुखतंय बरं का. असं वाटते आपली इंजुरी झाली असं मला वाटते. माझा तर चान्स गेला म्हणजे दुसरा सेट झाला. या चान्स मध्ये का होती का माहिती. अरे यार, संपला आहे. 75% जमलं, कारण की आपल्याला लास्टची एक्सरसाइज होल्ड करता नाही आला, त्रास होते आपल्याला. त्याला पण लवकर लवकर सव करायची प्रॅक्टिस करू. मला वाटतं उद्यापासून नीट होईल असं मला वाटतंय बरं का. तरी चला आता घरी जाऊ, क्रिएटिन आणि व्ही प्रोटीन घेऊ.